मोठे मोठे हत्ती जर कोणी मारले असेल तर या भीमाने मारले. या भीमानं आतापर्यंत महाभारताच्या युद्धामध्ये कोणी पराजित केलं नाही. आणि आज तू माझ्या समोर युद्धाची भाषा करतो. अरे म्हणले हे दुर्योधना, तुझ्या वंशामध्ये कोणी जिवंत राहिलं नाही. अरे म्हणले सर्व कौरव सेना मारल्या गेली. अरे 100 जण भाऊ होते, आज तुझा एक सुद्धा भाऊ जिवंत राहिला नाही. तुझी सर्व कौरव सेना समाप्त झाली. या युद्धभूमीमध्ये आता जर जिवंत कोण असेल तर फक्त आणि तू आणि मी आहे. या युद्धामध्ये आज तुला मी पराजित करणार, म्हणजे पराजित करणार. मला भीम म्हणतात, भीम. या भीमाला आतापर्यंत कोणी पराजित केलं नाही. आणि आज तुम्हाला गमेन दाखवतो शक्तीचा. अरे म्हणले ए दुर्योधना, तुला वाटत असलं तुझे सर्वांग रजाप्रमाणे, तरी आज हा भीम तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्याच वेळी महाराज दुर्योधन भीमावरती प्रहार करण्याकरता धावला. त्यावेळी महाराज भीमावरती प्रहार केला. त्याच वेळी भीमाने सुद्धा दुर्योधनावरती प्रहार केला. दोघांचं युद्ध सुरू झालं. भीम पूर्ण ताकदीने दुर्योधनाला लढतो. दुर्योधन सुद्धा पूर्ण ताकदीने महाराज भीमावरती प्रहार करतो. काही केल्या युद्ध समाप्त होत नाही. महाराज भीमाने आपले शस्त्र उचललं. अरे दोघांना हसू लागला. भीमाने आपल्या महाराज हातामध्ये शस्त्र घेतलं आणि भीमन शक्ती प्रदर्शन करू लागला. मला भीम, मला भीम. महाराज दुर्योधन सुद्धा शक्ती प्रदर्शन करू लागला. मला दुर्योधन म्हणतात, दुर्योधन. दोघांनी आपलं अस्त्रशस्त्र खाली ठेवलं आणि अस्त्रशस्त्र खाली ठेवून महाराज हस्तप्रहार करू लागले. दंडयुद्ध करू लागले. महाराज दुर्योधन आणि भीम दंडयुद्ध करू लागले. आपल्या शक्तीचं प्रदर्शन करू लागले. पूर्ण
दुर्योधन आज तुला या युद्धभूमीमध्ये समाप्त करणार म्हणजे समाप्त करणार. आणि दोघांनी पुन्हा शस्त्र उचलले आणि मला अस्त्रशस्त्र उचलून पुन्हा एकामेकावरती प्रहार करू लागले. भीम दादाने आपल्यावरती प्रहार करू लागले. पूर्ण ताकदीनं भीम युद्ध चालू झालं आणि त्यावेळी भीमाला अति क्रोध आला आणि क्रोधामध्ये भीमाने दुर्योधनाच्या मांडीवरती जंगेवरती प्रहार केला आणि मला जंगेवरती प्रहार केल्यानंतर दुर्योधन जमिनीवरती पडला आणि भीमदादाने महाराज ललकारलं. वाह वाह वाह, जोरदार टाळ्या वाजवा. भीमा करता आणि दुर्योधना करता जोरात टाळ्या. वाह वाह. या समोर या इकडे या. दिलीप पाटलाचे चिरंजीव दोघं सख्खे भाऊ आहेत, एकदा दोघा करता टाळ्या वाजवा. अति सुंदर म्हणजे पहिल्याच वेळी आणि दोघांनाही पार्ट तेवढे सुंदर शोभले. परत एकदा जोरदार टाळ्या. भीमदादाने आणि दुर्योधनाने सुंदर युद्ध केलं. युद्धामध्ये भीमदादाने दुर्योधनाची जंगा तोडली, मांडी तोडली आणि विजयाचा शंख वाजवत भीमदादा आपल्या शिबिरामध्ये निघून गेले. कौरव हारले, पांडवांचा विजय झाला. परंतु त्या आला दुर्योधनाजवळ आल्यानंतर म्हणू लागला, दुर्योधन तू चिंता करू नको. म्हणले मी पांडवांचा वंश समाप्त करेल, पांडवांना समाप्त करेल. त्यावेळी विचारलं कसं समाप्त करशील? ते म्हणले आज नाही, ते उद्या सांगतो. उद्या सकाळी आपल्या हनुमान मंदिरावर सकाळी 11 ते 4 या वेळामध्ये शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी होईल. ज्यांचं काही मेडिकल लागेल त्यांनी आपण स्वखर्चाने घ्यावं ही नम्र विनंती आहे. कारण या ठिकाणी बिमारी निघेल, कृपया त्यांनी आपण आपल्या स्वखर्चाने या ठिकाणी. अविद्यामध्ये दिसल्याने आपल्याला मन समाधान झालं, आपल्या जीवाची शांती झाली. आपण महिला काय बोललेले तेवढ्या गोष्टीची समाधानी झाली. चला घ्या आरती घ्या. चला त्यांच्याकडे आरती देण्यासमोर या. कर्पूर करुणावतारं संसार सारं भुजगेतो हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. मन में